नमस्कार, समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा पौष्टिक दुधी भोपळ्याचा पराठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिले दुधी भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा असा दुधी भोपळा घेतलेला आहे। त्यानंतर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे दोन भाग करायचे आहेत। तर इथे मी चाकूच्या सहाय्याने त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत। आता आपण ते खिसून घेणार आहोत। तर खिसून घेण्यासाठी इथे मी छोट्या आकाराची खिसणी घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही खिसणी त्याला वापरू शकता। तर अशा पद्धतीने बारीक असा त्याचा पूर्णपणे खिस मी तयार करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपण खीस तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला पराठ्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करायचा आहे। तर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। भरपूर असा लसूण घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता इथे मी कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या सुद्धा त्यामध्ये वापरलेल्या आहेत। 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आता पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व पीठे वापरलेली आहेत। आता मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, पाव चम्मच हळद, पाव चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि कुटून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता इथे मी थोडीशी मेथीसुद्धा बारीक कट करून टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि अर्धा चम्मच मी इथे तेल टाकून घेतलेले आहे। तर सर्व मसाले तेल साहित्य टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पीठ मस्त असं सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर खिसून घेतलेला दुधी भोपळा आपल्याला टाकायचा आहे। तर अशा प्रकारे पूर्णपणे दुधी भोपळा त्यामध्ये टाकायचा आहे आणि पीठ मळायचं आहे। थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। एकदाच पाणी टाकायचं नाही। जर एकदा पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला थोडे थोडे पाणी टाकूनच पीठ मळायचं आहे। तर अशा प्रकारे मस्तपैकी पीठ मळून घेतल्यानंतर तर तुम्ही बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल पाण्याचा हात लावून परत एकदा छान मळायचं आहे। ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे, सहज कोणीही करू शकतो। तर अशा प्रकारे पौष्टिक, हेल्दी आणि खूप टेस्टी लागते। तर तुम्ही पण एकदा अशा प्रकारे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। तर आता आपण पीठ मळून झालेलं आहे। त्यानंतर आता चपातीला उंडा बनवतात तशा प्रकारे आपल्याला ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि इथे मी पोळपाटावर लाटून घेणार आहे। कॉटनच्या कपड्यावर न थापता पोळपाटावरच लाटून आपल्याला हे पराठा बनवायचा आहे। तर पराठा बनवत असताना दोन्ही बाजूने आपल्याला लाटायचा आहे, जेणेकरून पूर्णपणे पराठा एकसारखा होतो। दोन्ही बाजूने जर लाटून घेतला तर एकसारखा पराठा तयार होतो। तर अशा प्रकारे जर पराठ्याला तुम्हाला मधोमध होल करायचे असेल तर तुम्ही तशा प्रकारेही करू शकता। त्यानंतर मी पूर्णपणे पराठा दोन्ही साईडने लाटून घेतलेला आहे आणि मस्तपैकी तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आकाराचा तुम्ही लाटून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा पराठा तयार झालेला आहे। तर आता पराठा भाजून घेऊया। तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकून पराठा टाकायचा आहे। पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा खमंग, चवदार आणि सोनेरी रंगावरती तेल किंवा तूप लावून भाजायचा आहे। पराठे भाजत असताना तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता। मस्त असे खमंग आणि खरपूस आपल्याला पराठे भाजायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले पराठे तयार झालेले आहेत। त्यानंतर आता मी पराठे मस्तपैकी सर्व प्रकारे भाजून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपले पराठे तयार झालेले आहेत। हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा सपक वरणासोबतही खाऊ शकता। खूप खमंग आणि चवदार लागतात। तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण रेसिपी आवडली तर तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।